घेतला केक कापून. बरे खुश आहे भाऊ. आता आज आहे ना आपल्या गाडीचं संपेल होतं पेट्रोल, त्याच्यामुळे बाटली घेतली आणि डायरेक्ट निघालो पेट्रोल पंप. कारण एकट्या एवढ्या लांब गाडी तर काय आणू शकत नाही. पेट्रोल घेतलं, घरी आलो, गाडीत ओतून दिलं. घरी पळत रावलं डायरेक्ट घरी पोपट बनून बसलो. आपण याच्या शर्टाचं काय एवढं नाव घेऊ राहिलं काय? अरे घातलं घालू रावलेलं शांत शांत हो बाबा. वाव्यास किती टेन्शन आहे मला. काय याच्या खिशात असं हात घालून राहिला? अरे बाप, इथं कॅडबरी निघाली. अरे माझ्या पाहू दे मला एकदाच दाखव, परत घेऊन टाक. हा दाखव दाखव. ही अशी कशी कॅडबरी? इथं डायरेक्ट लुळी पडली. जाऊ दे मोरदे, फोटो बाहेरून पाहिली, आता मधून पाहू कशी बाबा. इथं तर डायरेक्ट भुगा झाला. तुम्हीच खा रे बाबा. येणे लगेच खाल्ली पण. मामा ते येईल होते त्याच्यात गणू मामाने चप्पल पण घोडा बैलच घेतली. सवय मामा म्हणे त्याच्या कुठे नाद लागायचा, चला तुम्ही गावात का बरं तर म्हणे चहा प्यायला जायचं आपल्याला. गावात आलो मस्त पैकी चहा प्यायला. मामा आणि त्यांचे बाचे इकडे चालली होती सगळ्याची मजाक मस्ती. मामाला त्यांना जायचं होतं लवकर, चहा आला पटकन पिऊन घातला, मग ते गेले. आपल्याला एक सगळ्यात महत्वाचं काम होतं, कारण की आज होता रावल्याचा बर्थडे. केक आणला, केक कापला, त्याच्यासोबत मस्त पैकी एक फोटो काढून घातला. हळदीला गेलो तिथे आपले भाऊराव ते भेटले. त्या हात करतोय पण जेवत नव्हता. जेवण केल्यानंतर निघालो, बँड पाहिलं, तो बँड पण शांत होऊन गेला होता. जिडं आरसा दिसला तिडं फोटो काढायला, तोच नाही तसं मी पण काढत होतो. मी आता घरी जातो, तुम्ही पण मला फॉलो करून जा भाऊ.